नमस्कार. मी अमोल सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विठ्ठल कांगणे एज्युकेशनल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जसं तुम्हाला माहिती आहे आपण चालू घडामोडीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची एक नवीन सिरीज चालू केली आहे. तसंच आज आपण भूगोल या विषयाचे पण काही सिरीजमध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. तर भूगोलाचा विषय सुरू करण्याच्या अगोदर आपण भारताचा भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि भारत आणि महाराष्ट्र झाल्याच्या नंतर आपण जगाचा भूगोल अशा पद्धतीनं भूगोलाचा अभ्यास करणार आहोत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण भारताचा भूगोल पाहूया. तर सुरुवात करताना भारताच्या भूगोलाच्या अगोदर मला तुम्हाला थोडंसं भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, ठीक आहे, आपल्या इथं ज्या 22 भाषा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती घेऊया, म्हणजे आपल्याला राज्य लक्षात ठेवणं सोपं जाईल. तर भूगोलाची सुरुवात करताना सगळ्यांनी काय करायचं आहे की तुम्हाला भारताचा नकाशा असो किंवा महाराष्ट्राचा नकाशा असो तो इतका स्पष्ट माहीत असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये, जसं आपल्या घरचा रस्ता आपल्याला माहिती असते. जसं आपण क्रिकेट खेळायला एखाद्या मैदानावर गेल्यानंतर आपण सुरुवातीला काय करतो की आपले ज्यावेळेस स्टंप लावतो, स्टंप लावल्याच्या नंतर आपण काय ठरवतो की इथपर्यंत बाउंड्री आहे, जे चौका आहे त्या लाईनपर्यंत आहे. तर जशी आपण सुरुवातीला जी आखणी करतो की इथपर्यंत आपली बाउंड्री आहे, त्याच्यानंतर जर समजा कमी प्लेयर असताना सांगतात एवढ्यापर्यंत 2 रन, त्याच्यानंतर 3 रन, त्याच्यानंतर 4 रन, हे जे ठरवतो ना आपण, तर ते आपल्याला भूगोलचा अभ्यास करण्याच्या अगोदर देशाच्या बाबतीत माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला देशाच्या बॉर्डर्स, देशाच्या सीमा ज्या आहेत आणि त्याच्यानंतर देशामध्ये किती राज्य आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. राज्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला इथले जिल्हे माहीत असणं गरजेचं आहे. तर देशातले राज्य लक्षात ठेवण्यासाठी आपण अगोदर देशामध्ये भाषा ज्या आहेत ह्या बघूया. याच्यावरून आपल्याला राज्य लक्षात ठेवणं सोपं जाईल. ठीक आहे, तर सुरुवात करूया. सर्वात वरती बघा इथं जम्मू काश्मीर आहे आणि त्याच्या बाजूला लडाख आहे. तर या भागामध्ये जी भाषा बोलली जाते या भाषेला आपण काश्मीरी भाषा म्हणतो. ठीक आहे, पेन चेंज करू आपण. हा पेन दिसत नाही बहुतेक. चला बघा, तर जम्मू काश्मीरचा जो भाग आहे या भागामध्ये काश्मीरी भाषा बोलली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पंजाबचा जो भाग आहे, पंजाबमध्ये हा भाग जर बघितला तर याला सिंध म्हणतात. हा सिंध भाग जो आहे तो पाकिस्तानमध्ये गेला, पण इथले जे काही लोक होते ते फाळणीच्या नंतर भारतामध्ये येऊन राहायला लागले. तर मोस्टली गुजरात, राजस्थान आणि पंजाबच्या भागामध्ये आपल्याला काही समुदाय असे दिसतात जे सिंधची भाषा बोलतात, त्यांना आपण सिंधी म्हणू. ठीक आहे, चला सगळ्यात पहिल्यांदा भाषा झाली काश्मीरी, त्याच्यानंतर सिंधी, आणि पंजाबमध्ये जी भाषा बोलली जाते पंजाब हरियाणाच्या काही भागामध्ये ती आहे पंजाबी. ठीक आहे, 3 भाषा झाल्यात, काश्मीरी, सिंधी आणि पंजाबी. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याला उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर राजस्थानचा काही भाग, बिहारपर्यंत आपल्याला ह्या मोठ्या भागामध्ये जी भाषा बोललेली दिसते ती आहे हिंदी. तसं तर हिंदी सगळीकडेच बोलली जाते, पण ह्या भाषा या भागामध्ये ही प्रामुख्याने बोलली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 4 भाषा झाल्या, काश्मीरी, सिंधी, पंजाबी आणि हिंदी. त्यानंतर आहे बघा आपला पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे, इथं भाषा बोलली जाते बंगाली. ठीक आहे, बंगाली. बंगालीच्या नंतर पश्चिम बंगालच्या नंतर पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषा आहे. त्याच्यानंतर आसाममध्ये जर पाहिलं तर इथं आसामी भाषा आहे. ठीक आहे, आता बघा बंगाली, आसामी आणि ओडिसा राज्य जे आहे या ओडिसामध्ये जर पाहिलं तर ओडिसामध्ये आपल्याला ओडिया नावाची भाषा दिसते. ठीक आहे, आता किती भाषा झाल्या बघा, काश्मीरी, सिंधी, पंजाबी, हिंदी, बंगाली, आसामी आणि ओडिया. तुम्ही माझ्या सोबत सोबत म्हणलं तर तुम्हाला पण लक्षात ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे, काश्मीरी, सिंधी, पंजाबी, हिंदी, बंगाली, आसामी आणि ओडिया. हे झाल्याच्या नंतर डायरेक्ट आपण आपल्या पश्चिम दिशेला येऊ. पश्चिमेकडे आल्यानंतर गुजरातमध्ये भाषा बोलली जाते गुजराती. ठीक आहे, त्याच्यानंतर गुजरातच्या खाली जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भाषा बोलली जाते मराठी. ठीक आहे, गुजराती, मराठी, आणि कर्नाटकमध्ये बोलल्या जाते कन्नडा. गुजराती, मराठी, कन्नडा. ठीक आहे, गुजराती, मराठी आणि कन्नडा. त्याच्यानंतर बघा आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा जो भाग आहे या भागामध्ये भाषा बोलली जाते तेलुगू. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये आहे तमिळ आणि केरळमध्ये बोलल्या जाते मल्याळम. आता बघा किती भाषा झाल्यात, याच्यावरून आपल्याला बऱ्यापैकी राज्य पण लक्षात राहतात. काश्मीरच्या भागामध्ये काश्मीरी आहे, पंजाबच्या भागामध्ये जर पाहिलं तर सिंधी आणि पंजाबी आहे. त्याच्यानंतर भारताच्या उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोलल्या जाते हिंदी भाषा, काश्मीरी, सिंधी, पंजाबी आणि हिंदी. त्याच्यानंतर
पश्चिम बंगालमध्ये बोलल्या जाते बंगाली, त्यानंतर आसामच्या अरुणाचलच्या काही भागांमध्ये बोलल्या जाते आसामी, आणि ओडिसामध्ये आहे ओडिया. ठीक आहे, बंगाली, आसामी आणि ओडिया. त्याच्यानंतर गुजरातमध्ये बघितलं तर गुजराती, त्याच्या खाली आहे महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये मराठी, महाराष्ट्राच्या खाली जर बघितलं तर कर्नाटक, कर्नाटकमध्ये आहे कन्नडा. गुजराती, मराठी आणि कन्नडा. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बोलले जाते तेलुगू. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये आहे तमिळ, आणि त्याच्यानंतर केरळमध्ये आहे मल्याळम. तर ह्या अशा प्रकारे आपल्या 13 भाषा झाल्यात. ह्याच्यानंतर आपल्याला 2 जुन्या भाषा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, 2 जुन्या भाषा जर बघितलं तर ह्याच्यामध्ये येते संस्कृत आणि उर्दू. संस्कृत आणि उर्दू. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 अशा भाषा आहेत ज्या आपल्याला ठिकाणांवरून लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे, 3 अशा भाषा आहेत ज्या ठिकाणांवरून लक्षात ठेवायच्यात. असं आता जसं तुम्हाला माहिती आहे बघा, की आपण जर इथला नांदेड जिल्ह्याचा विचार करू, नांदेड जिल्ह्यामध्ये जे बॉर्डरवरचे लोक आहेत त्यांना थोडीशी तेलुगू भाषा पण येते आणि मराठी भाषा पण येते. ठीक आहे, तसंच ह्या नेपाळच्या बॉर्डरवरचे जे काही राज्य आहेत, या राज्यामधल्या लोकांना थोडी थोडी नेपाळी भाषा पण येते. ठीक आहे, आणि ती हजारो वर्षापासून ती भाषा बोलतात, म्हणून त्या भाषेला आपण आपल्या भाषेमध्ये पण सहभागी केलेला आहे. तर 3 ठिकाणावरच्या भाषा लक्षात ठेवताना यामध्ये पहिली ठेवू आपण नेपाळी. तसंच दुसरा मणिपूर नावाचं आपल्या इथे एक राज्य आहे, या मणिपूरमध्ये जर पाहिलं तर इथं भाषा आहे मणिपुरी. ठीक आहे, नेपाळी झालं, त्यानंतर आहे मणिपुरी. आणि आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकचा थोडासा उत्तरेकडचा भाग, या भागामध्ये जी भाषा बोलली जाते या भाषेला आपण म्हणतो कोकणी. तर नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी. ठीक आहे, ह्या 3 भाषा आपल्याला ठिकाणांवरून लक्षात ठेवायच्यात. बघा, मी एकदा पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. सगळ्यात वरती आहे जम्मू काश्मीरच्या भागात काश्मीरी बोलतात, त्यामुळे ती काश्मीरी. त्याच्यानंतर आहे सिंधी आणि पंजाबी, नंतर आहे हिंदी, त्यानंतर बंगाली, आसामी आणि ओडिया. त्याच्यानंतर आहे गुजरातची गुजराती, मराठी आणि कन्नडा. त्यानंतर तेलुगू, तमिळ आणि मल्याळम. 2 भाषा आपण जुन्या भाषा म्हणून ओळखतो त्यांना, संस्कृत आणि उर्दू. त्याच्यानंतर आहे ठिकाणांवरच्या 3 भाषा, त्यामध्ये नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी. आता उरल्या 4 भाषा. या भाषांना आपण आदिवासी समाजाकडून बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत, असं यामुळे ह्यांना आपण आदिवासी भाषा म्हणून ओळखू. तर ह्या भाषा आहेत बघा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते, हा जो भाग आहे नॉर्थ ईस्ट मधला, तर इथल्या जर विचार केला, इथं बोडो नावाची भाषा बोलली जाते. ठीक आहे, नागालँडमध्ये ही भाषा बोलतात बोडो. त्याच्यानंतर जिथं कुठं भारतामध्ये तुम्हाला डोंगर दिसतील, डोंगर रांगा दिसतात, तिथल्या डोंगर भागामध्ये जी भाषा बोलली जाते तिला डोंगरी भाषा म्हणू. तर ह्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले आहे बोडो. त्यानंतर भारतामध्ये जितके डोंगराळ भाग आहेत तिथं जी भाषा बोलली जाते तिला म्हणू डोंगरी. त्याच्यानंतर आहे मैथिली, आणि सगळ्यात शेवटची संथाली. ठीक आहे, तर बघा, बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली ह्या 4 भाषा आपण आदिवासी भाषा म्हणून लक्षात ठेवू शकतो. तर ज्या आपण इतक्या भाषा पाहिल्या, याच्यावरून तुम्हाला राज्यांचे नाव तर लक्षात आले असतील. ठीक आहे, काश्मीरवरून काश्मीरी आहे, पंजाबी आहे, त्याच्यानंतर हिंदी. इथं बंगाली भाषा बांगलादेश, पश्चिम बंगालमध्ये बोलल्या जाते. ओडिसाची ओडिया आहे, आसामची आसामी आहे, त्याच्यानंतर गुजरातची गुजराती, महाराष्ट्राची मराठी, कर्नाटकची कन्नडा आहे, त्याच्यानंतर आंध्र आणि तेलंगणाची तेलुगू आहे, त्याच्यानंतर तमिळनाडूची तमिळ भाषा आहे, आणि केरळची मल्याळम भाषा. तर ह्या भाषा तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर आपण बघूया आता आपल्या भारतामध्ये जे राज्य आहेत ते राज्य कशा प्रकारे आहेत, किती आहेत, आणि त्यानंतर आपण केंद्रशासित प्रदेश पाहूया. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात वरती जर बघितलं तर भारताच्या डोक्यावरती जर राज्य म्हणलं, चला सुरुवात आपण उत्तर भारताकडून न करता आपण सुरुवात करूया, असे राज्य पाहूया की ज्यांना समुद्राचा किनारा लागलेला आहे. ठीक आहे, समुद्राचा किनारा बघा इथपासून दिसतंय आपल्याला. ठीक आहे, गुजरात पासून ते पश्चिम बंगालपर्यंत. ठीक आहे, गुजरात पासून ते पश्चिम बंगालपर्यंत. तर सुरुवातीला समुद्राचा किनारा लागलेले राज्य कोणते कोणते आहेत ते पाहूया. तुम्हाला दिशा माहीतच आहेत, ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम.
ठीक आहे. तर पश्चिम किनाऱ्यावरती कोणते कोणते राज्य आहेत बघा. यामध्ये नंबर 1ला येते गुजरात, त्यानंतर आहे महाराष्ट्र, त्याच्यानंतर इथं छोटंसं दिसतंय बघा गोवा, त्यानंतर आहे कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे. पश्चिम किनाऱ्यावर राज्य जर बघितले तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. आता पूर्वेकडे बघू. पूर्वेकडे आहे बघा इथं तामिळनाडू, त्याच्यानंतर आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर आहे ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल. ठीक आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल असं एकूण 9 राज्यांना आपला समुद्रकिनारा लागलेला आहे. त्यानंतर बघा आता आपण असे राज्य बघू जे भारतातले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे 5 राज्य आहेत. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे 5 राज्य आहेत ते बघूया आपण. याच्यामध्ये नंबर 1ला येते बघा राजस्थान, त्यानंतर येते मध्य प्रदेश, त्याच्यानंतर तिसरा क्रमांक लागते आपल्या महाराष्ट्राचा. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. त्याच्यानंतर आहे 4 नंबरला उत्तर प्रदेश आणि त्याच्यानंतर 5 नंबरला येते गुजरात. ठीक आहे. बघा राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात हे लोकसंख्येनुसार सगळ्यात मोठे 5 राज्य आहेत. ठीक आहे. याच्यानंतर बघा इथं जे आहे याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणूया. आपण नॉर्थ ईस्टमध्ये 7 सिस्टर 7 राज्य आहेत. हे 7 राज्य कोणते कोणते आहेत आपण पाहूया. याच्यामध्ये सगळ्यात सेंट्रलला जसं आपण आसामी भाषा म्हणलो तर सगळ्यात सेंट्रलला राज्य आहे त्याचं नाव आहे आसाम. ठीक आहे. सगळ्यात सेंटरमध्ये राज्य आहे त्याचं नाव आहे आसाम. आसामच्या वरती जर बघितलं तर हे आहे अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. आसामच्या वरती काय आहे अरुणाचल प्रदेश, त्याच्या खाली आहे नागालँड, नागालँडच्या खाली आहे मणिपूर आणि मणिपूरच्या खाली येते मिझोरम. ठीक आहे. तर बघा आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. तर मिझोरमच्या बाजूला जर बघितलं तर इथे येते त्रिपुरा. हे राज्य जे आहे हे आहे त्रिपुरा. ठीक आहे. त्रिपुरा. त्रिपुराच्या नंतर वरती इथं जर बघितलं तर हे आहे मेघालय. मेघालय. मेघालय म्हणजे काय बघा, जसं आलय ह्या शब्दाचा अर्थ असते राहण्याचं ठिकाण. जसं पुस्तकांसाठी जे असेल त्याला आपण म्हणतो पुस्तकालय है ना. पुस्तकं जिथं असतात त्या ठिकाणाला म्हणतो आपण पुस्तकालय. जिथं आपण वाचण्यासाठी जातो त्याला आपण म्हणतो वाचनालय. बरोबर आहे. तसं इथं मेघ राहतात. मेघ म्हणजे काय ढग राहतात, म्हणून या ठिकाणाचं नाव आहे, या राज्याचं नाव आहे मेघालय. ठीक आहे. ते कशामुळे ठेवलेले आपण पुढे बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तर बघा याच्यात लक्षात ठेवताना सगळ्यात सेंट्रल आहे आसाम, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालय. या 7 राज्यांना म्हणायचं 7 सिस्टर. ह्यांना आपण म्हणतो 7 सिस्टर. ठीक आहे. तर मग ह्या बहिणी आहेत, 7 बहिणी आहेत. तर मग ह्यांचा भाऊ पण कोणी असायला पाहिजे, तर ह्यांचा भाऊ म्हणून जे आहे त्याला आपण म्हणतो सिक्कीम. ठीक आहे. 7 सिस्टरचा ब्रदर कोणाला म्हणतात सिक्कीमला. तर बघा आता इथले 8 राज्य झाले, त्याच्यानंतर हे 9 राज्य झालेत आणि इथले 5 राज्य आपल्याला माहिती झालेत. आता उरलेले राज्य कोणते कोणते आहेत आपण ते एकदा पाहूया. तर हे लक्षात ठेवताना आपण एक सगळ्यात वरचा जर ग्रुप बघितला जम्मू काश्मीरवाला ग्रुप म्हणून आपण ह्याच्यातले 5 राज्य लक्षात ठेवू. ह्याचे 5-5चे असे 2 ग्रुप करू म्हणजे आपल्याला उरलेले सगळे राज्य लक्षात राहतील. ठीक आहे. तर बघा सगळ्यात वर जर पाहिलं आपण तर इथं आहे जम्मू काश्मीर, त्याच्या बाजूला आहे लडाख. ठीक आहे. जम्मू काश्मीर, लडाख, किंवा ह्या दोन्हीला काय करा तुम्ही जम्मू काश्मीर म्हणून लक्षात ठेवलं तरी चालतंय. कारण आपण ज्यावेळेस जम्मू काश्मीर आणि लडाखची निर्मिती कधी झाली, काय झाली, कोणत्या दिवशी झाली, 370 कलम हटवलं ते काय होतं हे सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यावेळेस मी पुन्हा तुम्हाला हे सांगतो. ठीक आहे. सध्या ह्याला जम्मू काश्मीर म्हणून लक्षात ठेवलं तरी चालेल. तर बघा सगळ्यात वर आहे जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर आहे हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर आहे उत्तराखंड. ठीक आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. आपण पेन चेंज करूया इथं. बघा या दोन्हीला आपण काय म्हणलो, जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर हा लडाख आहे. त्याच्या दोन्हीच्या खाली जर बघितलं तर इथं आहे हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर आहे उत्तराखंड. ठीक आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. त्यानंतर पहा इथं आहे पंजाब आणि हरियाणा. ठीक आहे. तर हे 5 असे सोबत लक्षात ठेवू.
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा. हे 5 तुम्ही सोबत लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर उरला एक इथला शेवटचा इथला ग्रुप आहे, याला लक्षात ठेवूया आपण. तर ह्या ग्रुपमध्ये बघा, हे सगळे याच्यामधले जे राज्य आहेत ना, हे याच्यामध्ये बिहार सोडून हे उरलेले राज्य आहेत, ह्यांची नंतर निर्मिती झालेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये पहिलं राज्य आहे बघा, चला बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे बिहार. बिहारच्या खाली येते झारखंड. झारखंड म्हणजे आपला धोनी, लक्षात ठेवा, MS धोनी है ना. बिहार, झारखंड, त्याच्यानंतर आहे छत्तीसगड आणि छत्तीसगडच्या खाली आहे तेलंगणा स्टेट. ठीक आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा. बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा. आता एकदा ह्या राज्यांचा आपण असा सिक्वेन्स वरपासून उत्तरेकडून दक्षिणेकडचा एकदा पाहूया. सगळ्यात वर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरच्या खाली हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशच्या खाली उत्तराखंड. उत्तराखंडच्या बाजूला जर बघितलं तर पंजाब येते. पंजाबच्या खाली आहे हरियाणा. आता पंजाब हरियाणा नंतर आपण असा कंटिन्युएशन मध्ये जाऊ. ठीक आहे. पंजाब हरियाणा झाल्याच्या नंतर बघा इथे येते राजस्थान. राजस्थानच्या खाली आहे गुजरात. गुजरातच्या नंतर आहे महाराष्ट्र. गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये जर बघितलं तर भारताच्या एक्झॅक्ट सेंट्रल आहे ते मध्य प्रदेश. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या खाली बघा गोवा आहे. गोवाच्या खाली कर्नाटक. कर्नाटकच्या खाली आहे केरळ. केरळच्या बाजूला दिसते तामिळनाडू. तामिळनाडूच्या वर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशच्या वर आहे ओडिसा. ओडिसाच्या वर आहे वेस्ट बेंगॉल. ठीक आहे. आता मधलेवाले राज्य बघू एकदा. सगळ्यात वर आहे UP. UPच्या खाली आहे MP. ह्याच्या UPच्या जर बाजूला पूर्वेकडे बघितलं तर इथे ते बिहार. बिहारमधून वेगळा झालेला आहे झारखंड. त्याच्यानंतर येते छत्तीसगड. छत्तीसगडच्या खाली आहे तेलंगणा स्टेट. ठीक आहे. हे बाकी राज्य झाले. याच्यानंतर इथं बघूया आपण 7 सिस्टर पुन्हा एकदा. याच्यामध्ये सगळ्यात सेंट्रल आहे आसाम. त्याच्यावर आहे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि सगळ्यात सेंट्रल आहे ते त्रिपुरा आणि मेघालय. ठीक आहे. तर हे आहेत एकूण 28 राज्य. तर चालेल. यानंतर केंद्रशासित प्रदेशचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. केंद्रशासित प्रदेश आणि याच्यानंतरचा जो टॉपिक असेल तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. भेटूया उद्या. धन्यवाद.